गुरुच्या वतीने रुद्र अवतार भगवान बाबा हनुमानजी बहुदेश संस्था वाडीच्या अंतर्गत आज आपल्या खडगावला संस्कृत तळामध्ये आपण एक चर्चा बैठक घेत आहोत आणि ही चर्चा बैठक आपण भगवंताला साक्षी देऊन या शक्तीविषयी जागरूक राहण्यासाठी आपण त्याला सकाळी एक हवन कार्य घडवलं आणि हवन कार्य घडवल्यानंतर आज आपण ही चर्चा बैठक घेत आहोत। आज ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा निमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। उपस्थित मंचावर ज्येष्ठ मार्गदर्शक सेवक सेविका बालगोपाळ यांना माझा नमस्कार। तर आज चर्चा बैठक घेण्याची गरज का भासली? आम्ही तुम्ही पाहिलं की आपण खूप दुःखात होतो, इतक्या दुःखात होतो की आपल्याला त्यावेळेला कोणाचाही सहारा भेटत नव्हता। आपण या देवाकडे त्या देवाकडे त्या डॉक्टरकडे त्या वैद्याकडे त्या पंडिताकडे हे सगळं चारही धाम फिरल्यानंतरच आपण या मार्गात आलो नाही आलो, परंतु कुठेही धारा न लागल्यामुळे आपण या परमेश्वराच्या त्या सेवेत आलो। त्या सेवेची जाणीव नव्हती आपल्याला। आपण हनुमानजी तर मंदिरात खूप पाहिले होते आणि मला असं वाटते की पहिली त्या मंदिरामध्ये शक्ती होती, कारण मी नाव ऐकलं होतं जानसावळीचे मारुती आणि कुठे कुठेतरी असे साक्षात जागृत असे देवस्थान होते। मी काही असे नाव ऐकले काकरगावच्या विठ्ठू बाबा, परंतु काय काही काळाला मानत्या मानव ज्या मंदिरात जातो तो त्याला उद्ध्वस्त करण्याच्या त्या शक्तीला ह्या मानवानंच केलं आहे सगळं। कुठेतरी त्याच्यामध्ये मोहमाया तयार झाली आणि त्या मोहमायेमुळे त्याला भगवंताच्या त्या शक्तीचा विचार न करता कुठेतरी फसवेगिरी करून भ्रष्टाचार करून त्या शक्तीला बदनाम करण्याचं काम केलं। आज आपल्या मार्गामध्ये आमच्या महान त्यागी बाबा निमदेवजींना मी पाहिलं नाही, ऐकलं की निमदेव बाबाजी एक हनुमानजीचे खूप मोठे भक्त होते। हनुमानजीच्या देवळात जायचे, प्रदर्शन घालायचे, पाणी घालायचे, हनुमान चालीसा वाचायचे, परंतु त्यांची त्यांचे जे दुःख होते ते दूर झाले का? कुठेतरी त्यांना परिश्रम करावा लागला, परमेश्वर कसा प्राप्त होईल? आपण पहिल्या जमान्यामध्ये ऐकलं की खूप सारे लोक दैत्य लोक चांगले लोक आपले डोंगरा पहाडावर जाऊन एक भक्ती करायची आणि त्या भक्तीच्या माध्यमातून भगवंताला प्रसन्न करून त्याच्याकडून वरदान प्राप्त करून घ्यायचे। परंतु कालांतराने त्यावेळेला भगवंताला समजलं होतं की याचा दुरुपयोग करू, कारण तो भगवान आहे, या सृष्टीचा निर्माता कोण आहे? भगवान आहे। परंतु काय जेव्हा जेव्हा हा मानव जसं वरदान मिळत गेला आणि त्याचा दुरुपयोग करत गेला आणि त्यांचं शेवटी नायनाटच झालं। अशाच प्रकारे आपल्या महान त्यागी बाबा निमदेवजीने या भगवंताची प्राप्ती केल्यानंतर भगवंतांना यांनाही सांगितलं होतं की तुला मोहमाया अहंकाराचा त्याग करावा लागेल आणि सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करावं लागेल। अरे खरं आहे की
कसल्याही प्रकारे आपल्यामध्ये अहंपणा निर्माण न करता आलेल्या गोरगरीब दुःखी दारिद्र्य लोकांचं जीवन सुखी करण्याचं काम त्यांनी केलं. आपल्यासारख्या लोकांना त्यांनी सुखी केलं. हजारो लोक सुखी झाले. त्यांच्या खूप मोठ्या इच्छा आकांक्षा होत्या की मानव हा जो आहे हा दुःखी आहे, दारिद्र्य आहे, त्या दुःखातून त्याला मुक्त करून दारिद्र्य परिस्थितीतून त्याला मुक्त करण्याचा एक खूप मोठा विळा त्यांनी उचलला होता. आणि त्या विळा उचलल्यानंतर त्यांनी अनेक प्रकारचे तुमच्या नजरेसामने अंगाचा मांस काढून खाणाऱ्या बाईचे लोक सुद्धा दूर केले. अनेक प्रकारच्या संस्था तयार केल्या. अनेक तुमच्यासारख्या लोकांना, प्रत्येक लोकांना हे गरीब आहे हे माझ्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणून गावोगावी त्यांनी आपले चेले निर्माण केले. आता चेले निर्माण केल्यानंतर त्यांना समजून दिलं की ही सेवा जी आहे हे निष्काम आणि निस्वार्थ सेवा आहे. परंतु यांनी काय केलं? हळूहळू बाबा जुंगजीचं विश्वासघात केला. यांनी मोहमाया अंतराचा प्रयोग करून मान त्यागी बाबा जुंगजीच्या तळावर चालले नाही आणि हळूहळू या मार्गामध्ये खिंड पडत गेल्या. कारण यांनी निष्काम सेवा केली नाही, निस्वार्थ सेवा केली नाही आणि भगवंत काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं सुद्धा नाही. हे बाल त्यागी बाबा जुंगजीने पोहोचवलं की आपल्या भगवंताची इतकी महान शक्ती आहे की अंगाचा मांस काढून खाणाऱ्या बाईचे सुद्धा आपण दुःख दूर करू शकतो. या मार्गात टीबी, कॅन्सर, महारोग होऊ शकते. त्यांनी स्वतःच्या मुलाला 4 घंटे डॉक्टरला दिल्यानंतरही त्यांनी औषध घेऊन दिली नाही आणि दवाखान्यातून वापस आलं. एवढा मोठा अनुभव तुमच्या सगळ्या लोकांसमोर ठेवलं. परंतु लोक त्यांची किंमत करू शकले नाही. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी तुमच्यावर विश्वास केला, या लोकांवर विश्वास केला आणि विश्वासघात केला. हे म्हणाले काही हरकत नाही आहे. आणि जे लोक होते त्या लोकांनी आज या मार्गाचा, मला असं वाटते की आमच्या जुंगजीर बाबाच्या तळजोड आपण चाललो असतो. या जगात या मार्गासारखा मार्ग नाही. या जगात 90% लोक मार्गात आले असते आणि कितीतरी संस्था, कितीतरी असे हे तयार झाले असते आणि जगात एक लौकिक तयार झाला असता की जगात सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे परमात्मा एक सेवा. हे नाव लौकिक झालं असतं याचं, परंतु ते होऊ शकलं नाही. हे आमचं दुर्दैव आहे. हे तुम्ही लोकांनी तुमच्या मुलाबाळांसाठी तुझ्या बाबांना खूप काही प्रयत्न केला तर हे लोक खूप जागू शकले नाही आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा जागू शकलं नाही. भविष्यामध्ये या मार्गाचं काय होईल हे सांगता येत नाही. कारण आम्ही पाहिलं की आज हेच लोक खूप जागत नाही आणि दुसऱ्याला जागवण्याचं काम फक्त स्वार्थासाठी करतात. आम्ही ते काम केलं नाही. म्हणून आज मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो, या मार्गात भगवंताला सांगत आहे की माझ्या तपश्चर्या नियमाचं पालन करावं लागेल. सत्य आता प्रेमाचं आचरण करावं लागेल. आज तुम्ही फक्त वेळ आहे म्हणून तुम्ही ते काम ऐकता. आज भरपूर लोक पाहिले त्यावेळेला तुम्ही मार्गात येता. आमचे जुने लोक मी खूप साऱ्या घरात जातो त्यावेळेला आपल्या घरात एक एवढं सुद्धा कोणत्याही देवाधर्माचं चित्र वगैरे काही ठेवत ठेवता ना. परंतु आज मी जिथं जिथं जातो या जुन्या लोकांची तर वस्तू सोडा, याची तर पूर्ण आजही यांच्या घरामध्ये जाऊन का तुम्हाला निरनिराळे काढलेल्या दिसतील. त्यांनी किंमत केली त्या
ज्योतिबा बाबांना सांगितलं आत्मा हा परमेश्वर आहे. आत्मा हा म्हणून एक आत्मा जर दुसऱ्याच्या सामने झुकलं तर पर्यायानं आत्म्याचा अपमान होईल. आत्मा म्हणजे कोणाचा अपमान होईल? भगवंताचा अपमान होईल. म्हणून आपण कुणालाही पाया पडू देत नाही आणि कुणाच्याही पाया जर आपण एकमेकांच्या पाया लागलो नाही तर आपल्या भगवंताचा अपमान होईल, आत्म्याचा अपमान होईल. परंतु आज हे जुने लोक त्या गोष्टीची पर्वा करत. मी तुम्हाला हे सावधानाने सांगतो, चाहे तो आपला बाप असो, चाहे ते नर असो की नाही असो, आपल्या ज्योतिबाबांना आपल्याला सांगितलं आपण तेव्हाच मजबूत राहू शकतो की जेव्हा आमच्या ज्योतिबाबांना सांगितलं 30 मार्च में चाहे नर हो या नारी हो, मेरे भगवान के दिए हुए तत्व शब्द नियम से चलता है तो कोई भी देवी देवता से और कोई दुखी और दारिद्र्य नहीं रह सकता. परंतु तुम्ही जे लोक आहे आणि पूर्वीचे जे लोक आहे हे लोक कुठेतरी मोहमायामध्ये फसलेले आहेत. आपला तुकडा ओळखणारे लोक आणि आम्ही सांगतो तो चांगला नाही तो आपला नाही. ज्यावेळेला तुम्ही दुःखात होते मी दुःखात होतो त्यावेळेला कोणी परिवार आपल्यासोबत आला ना? अरे आला ना? त्यावेळेला कोणी आला नाही. कोणी लुकून पाहिले नाही की याच्या घरी याची मुलं पोहायला काही खात नाही का नाही खात. त्यावेळेला आपण ज्योतिबाबांची कहाणी पाहिली की कोणी भाऊ एक सेवा करायला तयार नव्हता. शेवटी बाबा ज्योतिबाजीला एक भाऊ मिळाला समजून त्यांनी या सेवेला प्राप्त केलं. हे करायचं परंतु कोणी तयार झाले ना? जी परिस्थिती आपली आहे ज्यावेळेला आपल्यावर दिवस होते त्यावेळेला कोणी आपल्याला धावणार नाही. आपण बरोबर या दवाखान्यात त्या दवाखान्यात त्या त्यांच्या वेळी त्या वैद्याकडे इतक्या बिकट परिस्थितीतून आपण निघालो आणि काढलं कोणा? अरे काढलं कोण आपल्याला? भगवंताने काढलं. आज त्याच भगवंताची तुम्ही किंमत करत नाही. हे पण मोठी दुःखाची गोष्ट आहे. आज तुम्ही असो मी असो, मी बहुत गंभीर परिस्थितीमध्ये ह्या सेवेत आलो. खूप गंभीर परिस्थिती होती त्यावेळेला आणि तो भगवान म्हणाला तसा की आपण मी जेव्हापासून माझं वय 15 वर्षात होतं तेव्हापासून मी मेहनत केली. मार्गात नव्हतो त्यावेळेला तरी पण मी कधी कुणाच्याही भरोसा राहण्याचं काम केलं नाही आणि बहुत बिकट परिस्थिती आली. आज माझ्या तुम्ही कोणासाठी मागायला आले? अरे कोणासाठी आले? तुम्हाला कोण आहे का नाही? कोणासाठी मागायला आले तुम्ही? मग आवाज देवले का तुम्ही? आता आपण कोणासाठी मागायला आलो? परिवारासाठी. जर आपण ह्या परिवारासाठी मार्गात आलो नसतो तर आपल्या परिवाराच्या दशा उठल्या असत्या. अरे परंतु आज तोच परिवार आपली किंमत करत नाही की आपण कसे होतो काय होतो. आपण जाण्याने मोठा त्यावेळेला या व्यक्तीला किती त्या ज्योतिबाबांना किती परिश्रम केला असेल या भगवंताची प्राप्ती मिळवण्यासाठी स्वतःच्या जीवावर उतारलं. त्याच प्रकारे आपण सुद्धा बरोबर भटकत असताना आपल्या परिवारासाठी आपण हा एक रस्ता ओळखला. आज तोच परिवार आज त्याची किंमत करत नाही की तेच बाई त्याची किंमत करत नाही की या आई वडिलांकडे कशी होती ना आज या घरामध्ये आल्यावर कशी आहे. आणि कोणाला
तुम्ही आमचे माता पिता आहात, तुम्ही आमचे भाऊ पण आहात. आम्ही किंमत करतो तुमच्या लोकांची, आम्ही मानतो तुम्हाला लोकांना. परंतु तुम्ही त्या गोष्टीची आठवण विसरून जाता. आम्ही नाही विसरलो. आज जरी भाऊ पण आपल्या याच्यात आले नाही तरी भगवंताने एवढा मोठा आपला परिवारामध्ये मिळवून दिला पाहिजे. हे माझे भाऊ पण आहेत का नाही? जे आपली किंमत करते ते कोण झाले? आपले भाऊ पण झाले. त्यांना किती करून जर तो आपली किंमत करत नसेल तर तो आपला होऊ शकत नाही. माणसाची ही भावना पाहिजे. त्या भावनेतून प्रत्येक व्यक्ती झाला असता, प्रत्येक व्यक्तीला चांगल्या गोष्टीचा विचार केला असता. काय प्राप्ती करण्याची काय एकट्याचं पोट भरवलं, काय गरज होती मला भगवंताच्या सेवेत देण्याची का मला एकट्याचं पोट भरवलं? अरे मला नाही मी पुढे कुत्र्यासारखा कुणाच्या घरी येऊन खाल्लं असतं, पण नाही. की आपण सुखी झालो आपण जर सुखी झालो, करून जायचं अनाज जर आपण चांगल्या रीतीने खात आहोत, दोन त्यांचा टायमाचे कपडे जर आपण चांगले घालत आहोत, आपल्या 4 रोपामध्ये बसण्याची आपली लायकी तयार होऊन जाईल. आपल्याला एका जणाने पुढे विचारत होतो का? अरे आज आपण 4 लोकांत बसणारे होतो का? आज जर हे मान सन्मान जर मिळवून दिला असं तर कोणा मिळवून दिला? ही भावना चाहे ते भाई असो की माणूस, ज्या भाईच्या घरामध्ये काय घ्यायला ते नसतील, त्या आईवडिलांकडे तिचे झाले ते बळे, तिचे आईवडील दारुडे असतील, त्या आईवडिलांना कधी त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या नसतील, आज जर त्या मार्गात येऊन जर त्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आहेत तर त्यांना घमंड पाहिजे आपल्या भगवंताविषयी. अरे पाहिजे काय पाहिजे? परंतु आज ते घमंड आहे त्या भगवंताचं नाहीये. आजही काही बाया आपल्या आई वडिलांकडे जाऊन त्यांच्या सेवा धर्माच्या कार्यामध्ये सहभाग करतात आणि त्यांचे आई वडील दारू पितात तरी तिथे जाऊन असतात. ते म्हणू शकत नाही काय वडिला तू दारू पितात की तुझ्याकडे येणार नाही, त्या दिवशी सोडशील त्या दिवशी येईल. कारण आपल्या मार्गामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला काय मिळते? एक पाठी मिळते. काय मिळते? दारू पिऊन आत येऊ आणि त्यावेळेला चांगलं तुला बापही असेल तरी तुझ्याकडे घेऊन येणार. अगदी आहे ना? परंतु काय बाबा तुझ्याकडे घेऊन गेलाय, दारू पिणारा जर आपल्या घरात प्रवेश करते तर त्या घरात दुःख निर्माण. परंतु नाही, आज जर एखाद्या बाईचा नाम भाऊ कोणी दारू पित असताना आपण काय बोला, तिला वाईट वाटते. हे वाईट वाटण्यालायक नाहीये. तुम्ही त्यांना दुरुस्त करू शकता. तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. थोड्या वेळासाठी त्यांना वाईट वाटेल, परंतु वाईट न वाटता त्यांना दुरुस्त करण्याचं काम या मार्गाच्या लोकांनी केलं नाही. आणि म्हणूनच यांना जर कळलं असतं की मानव मंदिरमध्ये भगवंताचं स्थान आहे तर यांनी पैशासाठी त्याचं विवाह मंडळ करून तिथं दारू पिणाऱ्याचे लग्न लावले. अरे लावले असते का? आणि पाहणाऱ्यांनी सुद्धा ज्यांना आपल्या भगवंताविषयी स्वाभिमान होतो यांनी सुद्धा आपला स्वाभिमान विकून घाललं आणि त्या जुंदरवाल्याच्या त्या शब्दाची किंमत केली आहे की चोरी करणे वाले से चोरी करते हुए देखने वाला ज्यादा गुन्हेगार आहे. त्या शब्दाची आठवण ठेवली नाही या लोकांनी आणि आपल्या मार्गाला बदनाम करण्याचं काम आपल्या गावागावामध्ये आपण पाहतो. आपण दुसऱ्याला म्हणतो काय दारू पिऊन झालं नाही, त्या दिवशी त्याने त्याचा भाटवा त्याला कोणी दिसते त्याला आपण टोकच आणत नाही घरी. म्हणजे त्याची काही किंमत राहिली का? एक किंमत सुद्धा तुम्ही वेगळ्याकडे ठेवली नाही. किती
आता काय म्हणू या कोणाला? अरे आज जुले बाबाच्या खूप मोठं महान व्यक्ती आहे, त्याचं मी किती जरी त्यांच्याविषयी बोलून राहिला बरं झालं. बिचारे ते शरीराने जरी गेले तरी त्यांचे विचार, त्यांची आत्मा, त्यांचे बोल, त्यांचे शब्द आजही आमच्या कानामध्ये गुंजत आहे. अरे आम्हाला वाटते की त्यांचा स्वाभिमान निघून झाला नाही ना. त्यांच्या स्वाभिमानाला तडक राहू दिला नाही. तुम्ही लोक काय आहे? अरे काय आहे आपल्याला? थोडीशी प्रॉपर्टी का तुमच्याजवळ जमा झाली, तुम्हाला असं वाटते की आमच्यासारखा माणूस नाही. असं होत नाही. देणारा कोण आहे आणि घेणारा कोण आहे? राहा गेले की आम्ही बहुत किंमत केली तुमच्या लोकांची. मी अहोरात्र जागत आहोत, अहोरात्र जागत आहोत. मी 98 पासून आजपर्यंत 3, 3:15, 3:30 पर्यंत उठतो बाराही महिने. कारण आमच्या हिंदू बाबांना म्हणलं होतं की स्मार्ट में जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा वो खोएगा. आम्ही आजही जागत आहोत त्यांच्या विचाराला घेऊन. मी जेव्हा जेव्हा पाहतो तुम्ही लोक येता, अरे खाणं काही महत्वाचं नाही हो. या टाइमात आपल्याला खाली झाल्याने मुस्लिम आपण दाण्याने मोजला जातो. कुठून कोण का देईल, कोणाच्या इथून काय आणू, कोण मला पैसे देईल, आज माझी मुलं बाळा उपाशी बघतील. त्यावेळेला आपण परवाना केले. आज आपल्याला एवढं सगळं भेटताना सुद्धा तिथं लाईनीमध्ये उभं राहून कार्यक्रमाची वेळ झाली तरी तुम्ही या कार्यक्रमाची पर्वा करत नाही. हे तुमचं दुर्दैव आहे. स्वाभिमान नाही आहे तुमच्यामध्ये. स्वाभिमान नाही आहे तुमच्यामध्ये. आपण लवकर लवकर नाश्ता केला पाहिजे. नाश्ता टाइमवर आपण त्या जनता बैठकीमध्ये उपस्थित आहे. आज मी एक मानव होतो. मी आजपर्यंत एवढे कार्यक्रम होतात मी कधी नाश्ता केला नाही. कधी नाश्ता केला नाही. मला नाश्त्याची गरज नाही. माझा आत्मा शांत आहे. माझा आत्मा शांत आहे. तुमचं मन शांत आहे. तुमचं काय विचारायचं पाहिजे? काय माझी तुम्हाला किंमत नाही. काय गरज आहे? एखाद्याला कार्यक्रम असला तर तुम्ही घरच्यामध्ये मी जाऊ का, तू जाईल, तू जाईल, त्यांना माझ्या भावाचा मुलगा, माझ्या बहिणीचा मुलगा, माझ्या रिश्तेदाराचा मुलगा, कोण आले त्यावेळेस मला वाटत नाही. याची कधी किंमत केली का तुम्ही? अरे आपल्या महाराष्ट्राच्या सेवकासाठी भगवानच महान आहे. आणि महान त्यागी बाबा जुंजोनी आपल्या आपलं जीवन आहे. त्यांनी जर ही सेवा आपल्याला दाखवली नसती तर आज आपलं जीवन सुखी झाला. अरे झालं असतं का? नाही झालं असतं. किती विचित्र लोक असले पाहिजे. अरे हाऊस पाहिजे माणसाला. ती 2 टाईपचा अनाथ आपले मुलं बाळा आपण जर खात आहोत त्या परमेश्वराची लीला आहे. त्याच्या सामने कोणीही मोठं नाही. पण आज काय आहे, तुम्ही आपला मोठेपणा दाखवण्यासाठी त्या रिश्तेदारीमध्ये मोठेपण दाखवण्याचं काम करा. अरे मोठा झाला कोणी तो. मी आज स्टेजवर बोलून राहिलो. कोणावर बोलून राहिलो? माझ्या रिश्त्यावर. अरे कोणावर? भगवंतावर. त्यांनी मला इथपर्यंत नाही आणलं. माझ्या भावाबंधांना मला इथपर्यंत नाही
भगवंताची लीला आणि महान त्यागी बाबा ज्योतिषीचा आशीर्वाद आहे माझ्याजवळ. आता यांच्याकडे बापाची प्रापण होती याची गोष्ट वेगळी आहे. आमच्याजवळ काहीच नव्हतं. आम्ही पण कधी किंमत करत नाही लोक. किंमत केली पाहिजे. मी एक एक अश्रूचा भाग पाहिला आहे तुमच्या डोळ्यातून. जेव्हा तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा पाहिला एक बाई कोरवार बसलेला कशी रडते. एक परिवारामध्ये एक आई वडिलांचा मुलगा जर दारुड्या असला तर त्याचा काय परिणाम होते. एखाद्याच्या घरामध्ये जर एक माणूस जर बिमार असतो तर त्या घरच्या परिवाराचा हाल काय होते. एकेकाला पुढ्या डोळ्यानं पाहिलाय. पुढ्या डोळ्यानं पाहिला ते दिवस जेव्हा मी आठवतात खूप वाईट वाटत. ते लोक जेव्हा अति करायला लागते ना तेव्हा मला वाटते अरे अरे देवा मी तुला पाप केलं का यांना सांगत होतो. पण आम्ही पाप नाही केलं. आम्हाला माहित आहे आमच्या भगवंताला पहिलेच सांगितलं आहे हे मानव भले मुझे प्राप्त किया है कि तू मानव और मैं भगवान हूँ और मानव ये बेईमान है. मैं कदापि उसके ऊपर विश्वास नहीं करता. आज वक्त आएगा कि तू मुझे मान रहा है कल वक्त निकल जाएगा तू हे सत्य आहे. आम्ही पाहिलं कितीतरी लोक पाहिले. आम्ही ज्या वेळेला भगवंताची प्राप्ती केली मी जेव्हा हे सगळे जुन्या लोकांकडे पाहत होतो अरे आम्हाला सांगते की दारू पिऊन तुझा बाप तुझ्या घरी न्यायला पाहिजे. त्या भवनामध्ये तुझे दारू पिऊन लग्न लावता काय पूर्णामध्ये तुझ्याकडे इकडे म्हणतात मी जीवनात केलेली सर्व पूजा तुझे विचार बंद केले. म्हणतात तिकडे तुम्ही पुण्याला बैलाची पूजा करता. तिकडे जवळ काढतात गाडीजवळ नारळ फोडता आणि इकडे आमच्या निर्जीव वस्तूमध्ये देव काय गाडी सजीव आहे का हो. सजीव आहे. तुमच्या आत्म्यालाच परमेश्वर नाही ना. आत्मा हाच परमेश्वर आहे. तुम्ही चांगल्या विचारानं जर काम केलं तर तुमच्या कामामध्ये कधी अडथळा येणार नाही. काय शब्द हा परमेश्वर आहे. शब्द हा परमेश्वर आहे. परंतु शब्दाची कुणाच्या शब्दाची किंमत होईल जो त्या भगवंताच्या तत्वशब्द नियमाची किंमत करेल. त्या ज्योतिबाबाच्या शब्दाची ज्याला किंमत केली आहे त्याच्या शब्दाची किंमत होईल. तुम्ही स्वार्थी लोक त्यांना माहित आहे परमेश्वर जास्ती तुम्ही स्वार्थासाठी आले आहे. आम्ही स्वार्थासाठी नाही आम्ही परमार्थासाठी आलो. आणि त्या भगवंताची एक मानव सेवा हीच काही भगवंताची सेवा आहे हे उद्दिष्ट पूर्ण करत आहोत. हे कसं आज तुमच्याकडे चालेल दिवस आहे म्हणून एक 4 लोक तुमच्याकडे येऊन बसतात. त्याचं कुत्रे विचारत होतं तुमच्यासारख्या लोकांना आणि माझ्यासारख्या माणसाने. अरे हे खरं आहे का खोटं आहे. कोण विचारत होतं कोणाला. आज तो स्वाभिमान विकून खाल्ला तुम्ही लोकांनी. काल माझ्याकडे एक केस आली होती. आली आहे का बाईची वाडीची. अरे काल माझ्याकडे कोण आला होता. आले ना. अरे कालच्या मुलीची तब्येत खराब होती. अरे ये लवकर ये ना. आहे का 2 मुली होत्या. नाही आम्ही रामायण महाभारताच्या ग्रहाने सांगत की जे आम्ही डोळ्यानं पाहिलं नाही. आम्ही त्या जमान्यात ते साधू संत तसे आले आणि याही जमान्यात आमचे महाराज
मुलीची तब्येत खराब, दवाखाने गेले, दवाखाने गेले, फोन लावून माझ्याकडे इकडून तिकडे माझ्याजवळ चक्रा मारून राहिले, मी भेटून राहिलो. इतकी रडत होती. कुठं होतो का? गावी होती का? मी नाही चालली गेली, तो भगवान आहे. मी कोण होतो? माझ्याजवळ काय? आज हे मुलगी जर चांगली झाली नसती तर कुठून पैसा आणला या बाईला? कुठून पैसा आणला असता? कुठून कमावले असते या बाईला? बायाचं तुम्ही लक्ष ठेवा, माणसाच्या परिस्थितीवर कसे काय पाहिजे. या बाईनं मला 1 रुपया दिला, अरे दिली का? काय काय चेहरा झाला होता या मुलीचा. चालू शकत नव्हती या मुलगी. इतकी भयानक त्या चेहऱ्यावर सुद्धा नव्हती. एक दिला काय आम्हाला या बाईची दया नसर आली. आम्ही दया आणि सगळं कार्य करतो. यांच्यासारखं भोपाळी नाही करत मी, तुमच्यासारख्या भोपाळी नाही मानत नाही. गरिबांची किंमत करतो. आले गोरगरीब दुखी गरीब लोकांची किंमत करतो मी. लोकांना अजून काय मतलब निकल गया तो पहचान दे, पर भगवान तो जरूर पहचानना है ना. भगवान के लिए भी देर है, अंधेर होने वाला नहीं है. आज जर तीच परिस्थिती या मुलीची राहिली असती, या बाईला पैसा आणावा होता. कुठं न्यावं लागलं नाहीये. अरे कुठं न्यावं लागलं असतं? दवाखान्यात न्यावं लागलं. आणि दवाखान्यात जाऊन आली ती. मला वाटते पंडा पुजारी गेले पण नाही माहिती. हा गेले होते पंडा पुजाऱ्याकडे गेली, दवाखान्यात गेली, सगळं काही केलं. आपल्याजवळ किती दिवस लागले? एका दिवसात हे भरती करून काही झालं नाही. आज तो अभिमान आहे माझ्या भगवंताबद्दल. आणि स्वाभिमान पाहिजे का नाही माणसाला? हे रामायण महाभारताची कथा आहे का? तुमच्या डोळ्यात सामने गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला आपण जपत नाही. काय लीला असली पाहिजे आपल्या भगवंताची, काय व्यक्ती असतो माहिती तो. काल मला वाटते भर दुपारी मला लग्नात आल्यावर एक केस आंबवल्या भाऊना, तेवढ्या भर दुपारी भवनात यावं लागलं. मला नाही वाटत तिथं जितके बी जुने लोक आहेत त्यांना विचार मंडळातला पाठीचा माणूस कधी कोणाची माणीस केली का? केली का? आहो साहेब किती तर झाली तुम्हाला? मग तुम्हाला किती वेळ जायचं? पाहिजे म्हणावं नाही पाहिजे. या जगात आपल्या भगवंतासाठी शक्ती कुठंच नाही. ते मिळवूनच करतील. हे टीका करत होते, हे सगळं मागून घ्यावं लागलं मला. आज बिना औषध पाण्याला तुम्ही जे जगून राहिले किंवा मी जेव्हा माझ्याजवळ तुम्ही येता, हे टोटल औषध फेकायला लावतो तुम्हाला. टोटल 20 भाग सुद्धा फेकायला लावतो. या जगातल्या कोणत्याही साधू संतांना तुम्हाला फेकायला नाही लावलं. कोणत्याही साधू संतांना इतका विश्वास त्या भगवंताचा संपादन करून टाकला. काय करावं काहीच समजत नाही कधी कधी. तुमच्या परिस्थितीच्या दुरुस्त केल्या. आज आपल्या दुर्गेवाडीला वाटते 24-25
आवडतीने काय केली हा त्या जमान्यात आम्ही याच्या कणाच्या धोत्री सुद्धा आवड करतो आम्ही लहान मोठ्या गरीब अमीर जात पात एक गोष्ट पाहिजे नाही गेली किंवा आपलं सुद्धा जर जमतच नाही जो चांगला नाही तो आपला आज मला वाटते जवळजवळ 24 किती वर्ष 24 वर्ष महाराज झाले किती 24 वर्षाच्या पहिले यांची पत्नी एक पोर खाकर खात नव्हती कमीत कमी 12 वर्षाचं शेती औषध नाही मारलं आम्ही त्यांच्याकडून मागून घेतलो बाबांना आमच्यासारखे गरीब माणसं तर या सेवेत येऊन जर औषध पाणी करू तर आपली आर्थिक परिस्थिती चांगली होणार नाही मग माझ्या तो अर्थ राहणार नाही आज हा व्यक्ती माहिती आहे तू बारीक काय एक गवताचं पीक काढून वापरून या एकत्र तेव्हा बोलण्याचा आज मोहा पाहून निवडलं आज शान निवडलं बदल त्यावेळी पैसा नव्हता रात्री 8 वाजता 9 वाजता यांची मुलगी जेव्हा बंडीवर येता येता पहाडीवर शेतावरून पडली बेहोश झाली 40 किलोमीटर इथून पडंगला काय म्हटलं विमानला एवढ्या रात्री आता माझ्या आपण 10 मिनिटात त्या मुलीने चांगलं करून टाकलं हे माझी दिला नाही कुणाचे मी याच्यासाठी भोपाळ्या नाही करत ना मंडळामध्ये बाबा म्हणण्याचं काम माझं नाही मी त्या हिशोबाने वागतो म्हणून दिलं बाबा त्या जमान्यात काय होतं यांच्याजवळ 1 रुपया कधी घेतलं नाही 1 रुपया आणि इथून रायपूर पर्यंत आवडले होतं तरी कधी त्याला मला नाही की इथून त्यापर्यंत आलो आणि यांनी सेवा पैशासाठी चालू केली आहे आपण पैशासाठी नाही केलं आम्ही तुमचे दुःख पाहिलं आता तुम्ही काय गोष्टी आज तुम्हाला पैसा देतो राहिला त्या जमान्यात काय होता तुमच्याजवळ काय होतं आज तुम्हाला नातेवाईक दिसून राहिले त्या जमान्यात तुम्हाला कोणी विचारत नव्हतं 4 लोकात बसल्या लाईक तुमचं किंमत नाही मिळवली तुम्हाला तुम्ही आधी झोपून राहिले मी जागूनच राहिलो बोल चांगलं शिक्षण नाही होतं तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना जागवण्यासाठी तुमच्यासारख्या पाया जगांना आपल्या मुलाबाळाचं भविष्य खराब करत आहे काही माणसं आपल्या मुलाबाळाचं भविष्य खराब करत आहेत आणि या मार्गाची विडंबना होत आहे आम्हाला कौतुक वाटते जेव्हा लहान लहान मुलं मध्ये जेव्हा 3:30 3:15 3:30 पावलेच्या काही पूर्ण करते नमस्कार येते मला वाटते चला भूमिका आहे जे काम या लोकांनी कधी केलं नाही लहान लहान पोरं कधी जागे नाही यांनी जागवलं नाही लहान मुलाने कुठं आहे हो गया लहान मुलाने कुठं आहे तुम्हाला दुःख लागते त्याची आवड काय म्हणून म्हणता हा नाही हौस आहे
हे तुम्ही आळशी जर बनवत असाल तर तुम्ही लोक बनवणार, त्यांचं भविष्य खराब करण्याचं काम तुम्ही लोक करू लागले. आज माझा नातू 9 दिवसाचा होता तेव्हापासून मी पुढे येऊन बसलो. 9 दिवसाचं. आता तुम्ही म्हणा तिथं बाई करा होती आहे, पण मी नाही म्हणतो मागून येतो पुढे कपडे काढू. हे जागवण्याचं काम आता हसते लोक. आम्हाला खूप अभिमान वाटते. माझ्या नातनी आहे का आले का माहिती, नातनी आले का लोक अरे आले का नाही आले असते कदाचित. अरे का मायाची माया आली होती. इतकं विचित्र प्रकार आहे. काय शिकणार आहे तुम्ही म्हणाल बरे तुमचं घर असं आहे, काय करू मी. आपण वाढवत नाही कोणाला. काय आज जे आपण हे एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जे सांगून राहिलो ना, हे कुणामुळे त्या माणसाला बाबा इंग्रजीची पुण्याई आहे. तसंच हे काही लोक आहे ना बापाच्या भरोशावर पुढ्या मारणारे लोक आहे. काही मेहनत करून ते कमवलं असतं. विचार त्या गोष्टीचं. म्हणून आमच्या भावा हिंदूजीला येऊन करून आपल्या लेखनात अपने अपने धनी से उतरो पार. बाप बेटे का कोण विचार. बापाने केलेल्या कर्माचे फळ पोरा उगत नाही, पोराने केलेल्या कर्माचं फळ बाप भोगत नाही. म्हणून प्रत्येकाला स्वावलंबी बनणं बहुत जरुरी आहे, स्वयं विचारी बनणं जरुरी आहे. माझ्या म्हणून त्याने वाढवलं का, त्याच्या चांगल्या विचाराने त्याची किंमत करा, त्या विचाराने मानवा. ज्येष्ठ म्हणून समजू नका. भगवंताजवळ लहान मोठा गरीब अमीर जात पात काही चालत त्याने त्याची सेवा करणारा व्यक्ती पाहिजे. आणि कधी काही लोकांच्या तोंडून ऐकतो एखादा मुलगा खराब निघालं, आज झाला असता तेव्हाच केला असता तर अरे बरं झालं असतं असं म्हणता येणार नाही. कारण राहू नाही करा असं नाही. काय अर्थ आहे. आणि मग काय रडत बसतो आपण. आणि घडलं नाही होणार नाही. हिमतीने सगळं काय आणि एखाद्यावर प्रसंग येते का दुःख येते ते आज मी पाहतो मला कितीतरी फोन येते, असं झालं तसं झालं, त्याचं हे दुखते, त्या गाईचं ते झालं, म्हशीचं ते झालं. प्रत्येक गोष्टीचं निराकरण करावं लागतं. माझं फोन माझ्या विषयावर घेऊन झोपावं लागते. आता रात्री मला वाटते रात्री 10:30 वाजले का किती वाजले ते माहित नाही. त्या पटशीचा फोन आला तर काय ऐकणार नाही. देव मी काय ओळखून रे आहे ना ते. किती वाजता गेला तो फोन? हा पाऊण वाजता. विचार करा मी तुम्हाला कमी साधन करा का मी एका मीटिंगला काम नाही करत. पाऊण वाजता फोन गेला तरी मी फोन उचलला.
आणि अशा अनेक बाबी होत्या यांच्याकडे घडल्या. मला किती भरपूर देवमुखीचे काही बाया होत्या, त्यांच्या अंगात घुसलेला नाही. देवमुखीची एक बाई आहे, काय असणार होतं? अरे तुम्ही आज एक आपलं वर्षात 2 कार्यक्रम होते आपले, एक 3 एप्रिलचा आणि एक 28 जूनचा. आज ते वर्ग किती आहे आपण मागत नाही मला की इथे या का तिथे जिथे तुम्हाला माझं भगवान म्हणते मी आहो ना, तू चिंता करू नको. माझा भरोसा कोणावर आहे? लोकांनी सांगितलं की विद्या गेलो नाही कोणाला. कोणी देता म्हणा की वर्गे नाही मागलं, नाहीतर लोक तर नेते मागे जाऊ दे. तुझी बाई आहे माझी तर येऊन भाई आहे ती. हो क्या भाई विजय आला लोकांवर तिघाले पेशंट होती भाई. विचार करा त्यावेळेला ज्या बाईच्या हातामध्ये ते सगळं याचं काय व्यथा असेल, ते काय परिस्थिती असेल त्या घरच्या माणसाची. आई म्हणजे आपल्या मंदिराच्या अंगोरी आले होते. रात्री बेरात्री आणले लोक, हे लोक झोपते. आज जवळजवळ त्या गोष्टीला किती वर्ष झाले? 3 वर्ष झाले. आता याची किंमत आहे का नाही मला नाही. तेवढ्या रात्री मी वाढू तिथे यायचं, त्यांचे दुःख दूर करायचे. रात्री आज हे दोघे जागृत आहेत की नाही आहेत मला नाही माहिती. ते बरोबर त्या गोष्टीला जाणतात की नाही जाणतात. असे काही लोक आहेत, तुम्हाला हे उत्तम दाखवतात की एक बाई जेव्हा अशा परिस्थितीत राहते, असे 98 पासून काही केसेस पाहिले मी. परंतु तुमच्या याच्यामध्ये वृक्षामध्ये जसं की काय वेदना होते, आपण कशी किंमत केली पाहिजे. आज या मार्ग खूप चांगला आहे, तुमचं खूप चांगले विचार आहे. या लोकांनी त्याची किंमत केली नाही. म्हणून आम्ही तुम्हाला बजावतो सगळं करायचं, पण भगवंताच्या तत्व शब्द नियमाने नाही विसरा. आता काय होते, याच्यानं बनत नाही म्हणून तुम्ही डोळे काय आंघोळ करता. आता कोणतं नुकसान आहे त्याच्यामध्ये? 2 गळवे पाणी अंगावर टाकलं, त्या जुन्या लोक नाही म्हणा एका तासात 3 एका रात्रीतून 3 हवा काळे गळवले, पिता हवा गळवलं 3 वेळा होती एका उठी त्यांना म्हणा ना. हे म्हणा ना आमच्याला करत नाही म्हणून. ते कसं झालं की आपल्याला तुम्ही लोकांना सांगता की दारू पिऊन जा, दारू पिऊन तुमच्या भवनामध्ये लोक कसे आले. त्यावेळेला विचार केला ना, त्याच्यामध्ये शुद्धता शुद्धतेमध्ये थोडी शक्ती आहे. शुद्ध मन, शुद्ध शरीर, शुद्ध कपडे, शुद्ध विचार, हे काय मूल्यवाचं या मार्गात धावण्याला बहुत महत्व आहे. लोक म्हणते हे का
विचारच नाही करत हो. तुम्ही डोळ्यांना पाहणारे जे लोक आहे ना, आम्ही पुढे याच्यावर बोलतो. आम्ही कधी कोणा जबरदस्ती केली नाही. आमच्याकडे येणारे जे मार्गात येतात माझ्याकडे लोक त्या लोकांना सांगतोय तुम्ही आणखी पुढे जायचं चालेल ना. आखरी जर कुठेच रस्ता भेटला नाही तर माझ्याकडे यायचं. मी प्रयत्न करीन. भरोसा देत नाही कारण सामोर तुझं काही मानत नाही. कारण करता करण्याचा कोण आहे? करणं त्याच्या हातात आहे. तुमचे कर्म कसे आहे याच्यावर त्याचं निर्भर आहे. मी तात्पुरतं करू नये. सामोर तू कसा वागशील मला का माहित. तरी लोक या नजरेमध्ये नाहीये. की सामोरचा व्यक्ती काय असला पाहिजे. किसी तरह मानव हे बुद्धिमान होते हुए बुद्धी अपने बुद्धि का सदुपयोग नहीं करता कि कोणावर आपण काय झालो आणि आज कोणावर काय आलो. चांगल्या माणसाची किंमत नाही होतो या जगात. इतका विचित्र जग आहे. आम्ही सगळे गोरगरीब पाहिले. कधी-कधी आम्हाला असा प्रसंग येते की एखादा जर जास्त द्यायचं तरी खिशातले जवळचे पैसे द्यावं. त्याच्या मुलाबाळाकडे पाहून त्याची परिस्थिती पाहून विचार करावा लागते. काही लोक पैसे राहिले तर पहिले तू आपलं जीवन बनवून टाक त्याच्यावर तुझे पैसे देशील. पैसा माहिती नाही. आता मला काय एखाद्यानं करोड रुपये प्राप्त केले भगवंताच्या सेवेत आल्यानंतर त्याची जर राहायची नसेल याची त्याची इच्छा नसेल त्याला मी काही करू शकत काही करू शकतो का आपण. ते व्यसन म्हणजे का मला इतके जण तितके जण दहा हे व्यसन नाही. कारण तुझा संबंध तो बनवणार नाही. कोणासोबत आणला त्याने समजायला का तू किती विचार होत आहे. तुला त्या भगवंताच्या कार्याची किती गोडी आहे. त्याच्या कार्यक्रमाची किती गोडी आहे. तुला किती खुशी वाटत आहे. हे काही आपल्याला खराब करू. म्हणून पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला त्याचे न असो नाही असो आपण या मार्गात आहोत. या मार्गात कुणाच्याही पाया पडता येत नाही. कोणत्याही देवस्थानात जाता येत नाही. कोणत्या नात्या रिश्त्याच्या कुणाचे किती दुःख आले तू पाय तुला काम पाय. कोणत्याही मांत्रिकाकडे जात नाही. माझी अमुक होते माझी तमुक होते माझी तमुक कोण खाली त्याने सांगत. तुझ्या जेवढे जेव्हा परिस्थिती तेव्हा कोण आलं होतं. कोणी आलं होतं का. अरे आपल्या याच्यात काय चमत्कार आहे. जे चमत्कार आपण 36 कोटी देवामध्ये नाही पाहिला ऐकलं फक्त. मला काही वेळ सांगितलं पाटलाची सामनी करत होते आहे ना. आपले पाटील या ना. आता माहित नाही मला यांचा विचार काय. एक जमानाचा खूप खराब परिस्थिती होती यांच्या पत्नीची आहे ना. अरे बोलवलं का बोलवलं का. आज माझ्याजवळ आल्यानंतर एक काय गंमत आहे काय याची परिस्थिती आहे का नाही मला नाही.
पण जेव्हा आपण गलती करतो त्या गलतीचे परिणामही भोगावे लागतात. आता एवढं मोठं उदाहरण यांचे एका मागे सांगत होतं एका ढोलीमध्ये बघाली का त्याच्यामध्ये आपले माणूस चुकू शकत नाही, कोणत्या पडलं तर त्यातून निघू शकत नाही. त्या एवढ्या मोठ्या कुणामध्ये सापानं 4 का 5 कोस टाकल्या का 6 टाकल्या एवढा होता. आता विचार करा की तो साप तिथं गेला कुठून आणि गेला तर गेला कुठं. निघता येत नाही ना क्षेत्र आहे ना काही आहे ते त्या सापाचा कोस आल्या त्याच्या पहिले यांच्या घरात साप निघायचे लहान मोठे येतील. जेव्हा मला यांनी सांगितलं आमच्या पाटलानं फोन केला धनपाल पाटलानं धनपाल पाटील अरे भाईच्या इथं आमच्या जवायच्या इथं असं होऊन राहिला. बरोबर झालं असं होते का साप गेलो पुढं तुम्ही ते निघाला असत तेव्हा मी पाहिलं पुढे जागा नाही. मग यांना विचारलं तुमच्या इथं सापाची सेवा होती का. म्हणे हो आमच्या एका पितळीचे नाग होते म्हणे जेव्हा आम्ही पूजेला बसत होतो तेव्हा ते उडून जात होते. काय होते लिहिलं का त्याची सोडवणूक नव्हती झाली. आता जे लोक आहे मार्गाचे झाले ते काय आले असं करून टाकलं तसं करून टाकलं. सकाळची विनंती म्हणजे संध्याकाळची प्रार्थना म्हणजे हे याच्या घरापर्यंत गेलो. काही पैसे घेतले का पैसे घेतले ना भाई ते आले असते ते आले तिथे आले असते का बोलला कधी पाहिजे किती गेला पडतो आम्ही विचारात पडलो काहीच काही कारण नाही. आम्ही त्याला खबर अभ्यास करतो आणि हे रामायण महाभारताचे काय सामने उभे आहेत ना. आता हे मला वाटतं सामने झाला ऐकते का हे लोक किती चमत्कार आहे हा. 5-6 कोस टाकून साप बाहेर होणार नाही तो गेला तर गेला. बरं झालं का कुणाही त्यांना काही दगाफटका केला नाही. जेव्हा तो बाहेर होऊ शकते तर नाही होऊ शकत. आणि मग आपण रडत बसलो असतो की मार्गातच नसतं काय झालं. म्हणून आधी आम्ही या लोकांना सावध करतो. तरी पण मला मध्ये पाटली नागतीमध्ये कोणतरी त्या बाई सोबत आगोली केली काय पाटील आहे काही पण विचार करा जे जमत नाही ते करू नका. नाते रिश्ते म्हणजे फक्त आपण वचन दिलं आहे. 36 कोटी देवामध्ये कधी कोणी वचन घेतलं नाही. आज आपण अवघ्या 5 मिनिटात वचन देऊन टाकलाय. म्हणून आमच्या भगवंताने माहित होते बारा लोक काही माणसं काही मुलं काही मुली मागं काय करते कळत नाही. म्हणून आमच्या भगवंताने याची जाणीव होती. म्हणून त्यानं जेव्हा सकाळची विनंती तयार केली त्या परमेश्वरानं म्हणून आपण म्हणतो मी जीवनात केलेली सर्व पूजा तुम्ही विचार बंद केले. मी माहीत किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमान
देतो? अरे कुणाला देतो? भगवंत दोषी आहात. अरे हे तर नशीब समजा की जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्याजवळ आले, तुम्हाला ती बिना औषध, बिना विष, बिना भाग काही वर्षापर्यंत जरूरत आव आणि जगवत राहील. आता तुम्ही अंधारामध्ये काय करता म्हणणार नाही. अरे पार्टीची राहिली नाही, फक्त पार्टी राहिली कोणाकोणाची. हा ना कोणाची राहिली आहे आणि कोणाची राहणार आहे. कुणाला वाटते पैसा तिथे तिथंच राहील, घरदार तिथे तिथंच राहील. एक दिवस येईल तो आपला काहीतरी कर्म झाले करून ना. नाही तर आम्ही गौरवाचं माणूस आहे, त्याच्यावर कुठे आहे तो? औरंगाबाद वस्ती कोटी इकडे हे त्याग करून टाका. कधी काय पहिले ती विकट परिस्थिती कळलं, वेगळं हे वेगळं हे वेगळं आहे. आता कार्य बरोबर होते आणि मग काय म्हणते, साहेब मध्ये चणे पिकले पाहिजे, साहेब मध्ये धान पिकले पाहिजे, हो सगळं भेटलं पाहिजे. तुम्ही तुम्हाला मी सांगतो ते खूप आहे म्हणाले. मी सांगतो ते ऐकते का? नाही. आता लोकांनी मला वाटते हे म्हणतात की लोकांना 10 साल 12 साल 15 साल काय काय मजा लागतात. आमच्या हिंदुत्वाला म्हणलं होतं ढाई अक्षर प्रेम के परेशो पंडित होय. जो थोडक्यात समजलं ना तो जीवनभर समजून गेलं, तर त्याने रात दिवस शिकवत राहतो तो शिकणार. त्याने काय पैसे पाहिजे. आमच्या हिंदुत्वाला साऱ्या शिवाय कधी 1 रुपया घेतला अरे लोक घेतले ते मागायचं बघा. विचार किती वर्ष झाली? 16 वर्ष. मी अजून मोठा पाहिला नाही. स्वाभिमान आहे माझ्या 19 वर्ष झाले बिना औषध बिना विष बिना भाव जगत आहोत. आणि या जगामध्ये माझ्या भगवंतासारखा भगवंत नाही, जगाला कधी आपल्यासारखा साथ नाही. स्वाभिमान पाहिजे आणि याच्यावर प्रेम करतो, याच्यावर विश्वास करतो, तो पूर्ण करतो, नाही तर अन्यथा करत नाही. आम्ही कोणाला विचार करत नाही. आम्ही इकडे काय होते इकडे काय होते आम्हाला नाही. आणि लोकांमध्ये मी 80 वर्षांचा मी देश काळपर्यंत खूपच चालणार आहे सगळं. काही विचारच करत नाही लोक. काही ते करत जाऊन केलं मग मंडळ बापरे मंडळ ठीक आहे ना, पण तुझ्या बाबाच्या हिशोबाने चालते का तो मंडळ? त्या हिशोबाने चालत ठीक आहे, मान्य करतो. बाबाने निष्काम सेवा करायला लागली ते तुम्ही करून राहिले का? निस्वार्थ सेवा करायला लागली करून राहिले का? बिना ताटपिटेशिवाय तुमचं काम नाही चालत, बिना पाता पाड्याशिवाय तुमचं काम नाही चालत. आपलं आज छोटस मंदिर
मंदिर आहे तरी आपल्या मंदिरामध्ये गोर गरीब दुःखी माणूस येऊन राहते तरी त्यांनी त्याला 1 रुपया मागत नाही. 1 रुपया. पण आज माझे जे लोक आहे की ज्यांना मी त्यांचं भविष्य बनवलं, त्यांचं जीवन बनवलं, त्यांच्या मुलाबाळांना चांगलं 2 टाइम खाण्यालाही बनवलं, त्या लोकांची काय विचारसरणी आहे म्हणणार नाही, याला बोलू शकत नाही. आम्ही हे सगळं तुमच्या यासाठी म्हणतो. मला असं वाटतं मी राव मी सांगितलं ना, जो चांगलं नाही तो आपलं नाही. नाही तर आपण किंमत करतो तुमच्या लोकांची. मी सांगितलं ना, तुम्ही माझे माता पिता सगळं तुम्ही 2 भाई भाऊ पण कोणी नव्हतं माझ्याजवळ, मी तुम्हाला आपलं मानलं. तुम्ही मला मानलं का नाही मला माहिती. तुमच्या व्यवहारावर तुम्ही सुट पडले की तुम्ही मला किती मानलं. तुमच्या कर्मावर माहीत पडले बरोबर आहे याचे कर्म काय आहे आणि त्या कर्मानुसारच तुम्हाला त्याचं फळ मिळते. काय म्हणतो होतं, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. काय म्हणतात लोक, अरे या वाईवयाचा भाऊ काय झालं तो काय किती जरी आहे वाईवय काय होतं, चालत नव्हतं का? मुलगा चालत नव्हता, किती वर्षाचा होता? चालत नव्हतं. औषध्या केल्या, मंडळातून होते का टीव्ही होते माहित नाही, मंडळातून होते. कोणी कधी तुमच्या पोराला पायाला हात लावला? दवाखान्यात गोळा केला काय झालं? अरे ते माहितच नव्हतं आपल्या घरामध्ये. कोणतेही कर्म करण्याच्या पहिले भगवंताला स्वतःची ओळख करावं लागते. शब्द हा परमेश्वर आहे. आम्ही जेव्हा तीर्थ रक्षा तेल याच्यामध्ये आम्हाला कार्य करावं, त्याच्यावर शब्द सांगायला लागलेला आहे. याचं औषध म्हणून लाभ झाला पाहिजे, नाहीतर आम्ही 8 दिवस जर औषध खात बसतो तर आमची परिस्थिती चांगली होणार. आणि खरोखर माझ्या भगवंतानं आपल्या शब्दाची किंमत केली आणि आज त्या गोष्टीच्या तेलानं एका पूर्ण चालायला लागला आहे ना. तर खरं काय होत आहे, काय म्हणतात किती जरी लोक आहे असे. आता काही दिवसापूर्वी एक मुलगी ऍक्सिडेंट झाला. 11 दिवस दवाखान्यात डॉक्टरांनी पाणी गेलो फुटकेवरीला. अरे आले काय ते फुटकेवरी मुलगी कोण आहे? आणि शेवटी ते आल्यावर
पाहिली कधी साईड नाही उठून बसली का नाही बसली बस का हा चालत नव्हती जेव्हा एक सभा माझ्याकडे आणला असं आता धरून आणला मुलगी किती वर्षाची 18 वर्षाची मुलगी मी आलो बघण्यात पाहिलं त्या मुलीने हात लावला थोडंसं आता पाहिले मला तर मुलगी तुरंत चालायला लागली
ते शेंद्री म्हणून आहे, शेंद्रीच्या गावात एका मुलाची डिलिव्हरी झाली ती भंडाऱ्यामध्ये आहे का शेंद्रीवाले? शेंद्री एकच आहे. तुझे माय बाप भावजो भाऊ कुठे गेले? हा वहिनी जमलं नाही तर तुझ्या भावाही नाही जमलं का? तुझ्या मायही नाही जमलं. आणि मी म्हणलो तू घरात हा हा अरे काही यावेळी तुझ्या भाऊजीची डिलिव्हरी झाली बरे फोन केला तुम्ही भंडाऱ्यामध्ये की डोळे उघडून नाही राहिला, दूध पिऊन नाही राहिला, दूध घेऊन नाही राहिला. तिथे एका शब्दावर आलं तुला एका शब्दावर भंडाऱ्याला गेलो कोणी आवाज करणार नाही. एका शब्दावर आणि तुरंत त्या मुलाला डोळे खोलल्याने हृदय खायला लागले. त्यामुळे पैसे ते येणार नाही. आज तुम्ही काय किंमत होतो आहे माणसाचं हे. तिथं दवाखाने तुम्ही सातपासून आणले तुम्ही म्हणे मी आता काय आपल्या माहेरी जातो. शेवटी त्या सासूने चुपचाप कर आणि शेवटी त्या सासूला समजावा लागलं तो असं नाही असं कर तुझ्या काही झालं तुझं नाव होईल घरी चालली जा आणि ते माहेरी न जाता काय समजावं आणि आज तो आला तो बहुत कंजूस आहे झालं. आणि चांगलं एक जमाना होता याला काहीच नव्हतं. सगळं नाही गाडी वडी ट्रॅक्टर जेव्हा जेव्हा कारले करते वागे करते काही अजी वाड्याला किडा लागला अजी घ्यायला लागला. इतका विचित्र माणूस आहे काय करावं. हे लोकांनी याच्या लोकांची शब्दाची किंमत करतो हे लोक किंमत करत नाही माझ्या शब्दाची. आणि मग ते लक्षात आहे काय म्हणाला भगवान भाई जैसे वैसा. इतका भयानक प्रसंग आहे या जगात. आणि म्हणून म्हणलाय मानव हे बुद्धिमान होते बुद्धी आहे वो अपनी बुद्धि का सदुपयोग नहीं करता. असे किती लोक आहेत किती लोक आहेत आपण सकाळपासून सायंकाळपर्यंत 10 दिवस सांगत बसतो तरी संपत नाही. म्हणून आपण जे मार्गात आलो आहोत आज रोज आपण सकाळी काय म्हणतो वचन कोणाला मध्ये वचन येऊन राहिले वचन कोणाला येऊन राहिले त्याचा विचार करा. आणि गमत नाही जो चांगलं नाही तो आपलं नाही. विचार करा त्यावेळेला जर त्या मुलाचं कमी जास्त तर आईने किती दूध द्याला असतात त्याच्या आजीने किती दूध द्याला असतात त्याच्या बापाने किती दूध द्याला असतात टोटल परिवाराने दूध होते. एक टोटल परिवाराची जिंदगीची आनंद निर्माण करण्यासाठी मला एका भक्तून भंडाऱ्याला काय किंमत आहे लोकांनी.
आणि मग काय होते, मग मी अशा पेजवर जेव्हा भरावतो तर साहेब आपली अशी तशी करणे होते. अरे मी अशी तशी केली आहे? अरे अशी तशी केली का? तुम्हाला समजून राहील काय तुमची धरती आहे, काय तुमचे विचार आहे. नाही तर आम्ही किंमत करतो ना, नाही करत अशी गोष्ट नाही. त्या दिवशी या भाऊला काही दिवशी मला म्हणणार नाही बाबा काय काय याद होतो, गाडीची चाबी घ्यायची होती, थोडं वाढायचं काय करतो, फक्त ते चाबी घेऊन गाडीचे थोडं वाढायचं. पण एक त्यानं मानाला बळवलं की साहेब इथपर्यंत या, तुम्हाला यावंच लागते, तुमच्याशिवाय गाडीच नाही काढत. आम्ही जावं लागलं. आणि काढून गेलो. या भाऊचं भविष्य आपल्या परमेश्वरानं बनवलं आहे. आज जेव्हा ऍक्सिडेंट झाला, लग्न झाला होता, लग्न का डॉक्टर म्हणे याचं पाय टोकल्यापासून कापावं लागते. मेडिकलला भरती होता आणि 2 एप्रिलच्या गोष्टीमध्ये दिवसभर टोळवते यायचे, साहेब थोड्या वेळा सांगितलं या, साहेब थोड्या वेळा सांगितलं या. डॉक्टर म्हणाला आता जर टोकल्यापासून कापलं नाही तर मांडीपासून कापावं लागेल. शेवटी रात्री 11 वाजता मध्ये दवाखान्यात जावं लागलं. मेडिकलमध्ये जावं लागलं. थोडं माझ्या भगवंताचं ज्योतीचं तेल नेला आणि पायाला लावून नेला. मला याच्यानंतर काय होते मला सांगतो. रात्री 2 वाजता मध्ये पुन्हा पायात आग आली. इतकं आग होते पायात जीव आला. आज त्याचा कम से कम चालू तरी राहिला आणि लग्नही झालं. मला वाटते एक मुलगी आहे, एक मोठा मुलगी आहे, त्याचं लग्नाचं काही सांगता येत नाही. आज त्याच्या जीवनामध्ये आनंद झाला, त्या बाईमध्ये आनंद झाला, मुलाबाळाचं झालं, नाही तर व्यर्थ झालं जीवन. आम्ही तुमचं जीवन बनवण्याचं काम केलं, भविष्य बनवण्याचं काम केलं, भविष्य बिघडण्याचं काम नाही केलं तुमचं. तर मी पाहिलं लोकांमध्ये अहंकार खूप आहे. मी पाहिलं, खूप पाहिलं. आम्हाला सहन करावं लागते. आम्हाला आपल्या पूर्वजांनी सांगत दया क्षमा शांती तिथं देवाची. आज तुम्ही लोक एवढंच सहन करत नाही हो. मला किती त्रास होतो सर. किती लोकांचं काय घरापासून तर दारापर्यंत काय पाप केलं असं पाहिजे जमान्यामध्ये. एवढ्या लोकांचं भविष्य बनवल्यानंतरही मला गोष्टी ऐकावं लागतात. तरी शांतपणे ऐकतो. मला काय मला भगवान म्हणते त्याचे कर्म माझ्याजवळ दिले आहे, त्याचे कर्म करू दे, त्याचं फळ त्यांना नाही भेटणार आहे. तुला जे कर्म चांगले केले आहे त्याचे फळ तुला भेटणार आहे. काय आहे जीवनात? असं वाटते किती या मानवाला आपण किती शिकवतो. आपण सांगतो जर आपलं कार्यक्रम असतो तर लाख रुपये जरी कोणी देत असेल तरी त्या पैशाची किंमत करू नका. लाख रुपये परंतु नाही आहे. आणि हे आता म्हणजे याचा अनुभव तो मी एका बाईचा अनुभव पाहिला होता की हे मुलं बाळ होते त्या जमान्यात ते 99 शिवाय घरात नव्हतं तेव्हा
जेव्हा आपल्या मार्गात आल्यानंतर आपण 5 दिवस एक करून सदा आज पुढे वाढत झाले घर त्या म्हणतात ढवणारी गाय म्हणजे कसं कामाला किती नालायक बाई असली पाहिजे या शब्दात बोलतो की नालायक नाव नाही आज मुलं वाढत नव्हते म्हणजे त्या बाईचं जीवन चांगलं होतं का नाही होतं का नाही त्याची किंमत कळत नाही आणि मग काय होते काय करणार आहे तुझे बाबा काय करणार आहोत मी काही लोकांना काम धंदे लावून दिले काही लोकांना त्यांचं भविष्य बनवलं काही लोकांचं काय काय केलं असेल खरंच मानव सेवा हीच खरी भगवंताची सेवा आहे स्वार्थ नाही पाहिजे अरे आज मी तुम्हाला म्हणलं नाही मी म्हणून गाणं लावलं होतं मी तुम्हाला खूप व्यवहारिक मानलं होतं खूप आपलं समजलं होतं आज तुमच्यावर आहे उद्या माझ्यावर येते माझ्या अंती समय तरी तुम्ही माझ्या नाही कोणी राहिले तरी तुम्ही जरूर राहाल म्हणून मी तुमच्याजवळ पैसा पाणी न घेता तुमची सेवा केली तुमचं भविष्य बनवलं तुमच्या मुलाबाळाचं भविष्य बनवलं आज तुमच्याजवळ गाड्या घोड्या हे ते सगळं काय आलं आणि तुम्ही मला जाता आणि तो फरक नाही पडत अरे लाखो रुपये दिले असते तरी तुम्ही तुमचं जीवन बनवू शकले नसते आणि या बाळामुळे कोणी पाहिलं कुठलं तर याचं लग्न झालं असतं का अरे झालं असतं का एक पोराला टाका घातला त्याची आठ शिरून डोळे 12 बाहेर निघून गेले असते कोणी म्हणणार नाही वाचून जाईल पूर्ण शिरून 2 घरा बाहेर निघाल्या तरी पण दवाखान्यात नाही गेलो एक रात्र तसाच राहिला आणि दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आला अरे मला दवाखान्यात शिरून यायला एवढा काय डॉक्टर म्हणे एखाद्या हाताची चमडी जर चिरली आणि तिला एका तासापर्यंत शिवलं नाही तर ते खराब होते म्हणजे हा 24 तास राहिला परंतु जेव्हा डॉक्टर ये म्हणतो तुम हाथ तो लगाओ त्याने जेव्हा शिवलं तो इसको बचाने वाला बोलले अरे आहे ना आज हा पोरगा या जागेवर उभा आहे आज याचं लग्न झालं मला वाटते 1-2 पोरं असतील एक पोरगी आहे एक पोरगी आहे हा एका जमान्यात त्याच्या बापाच्या अंगात हनुमानची गिरमानची आज त्या जमान्यात आज जवळजवळ मला वाटतं याही झाले असतील 23-24 वर्ष आहे ना हा 25 वर्ष आज माहित नाही लोक काय करत पण आहे काही ना काही थोड्या जाग्यावर आहे हा मनात गेला होता कामातून हा माणसाला विचारा थोडस जाग्यावर याच्या नावाचं पूर्ण काय असेल आता काय कोणी असं टाकणार नाही ताप आलं गर्दी झाली खोकला झाला हे दुखते ते दुखते त्याला माझ्या जागी दुसरं माणूस परेशान होते हा हे माझ्याकडे आळस नाही ना मी हे सगळं तुमच्यासाठी करत आहोत आणि माझ्या भगवंतानं दिलेला एक विचार आणि खरोखर बहुत मोठा आनंद वाटतो मला
घडी बजा. इतकं म्हणजे आधी तुम्हाला याच्यासाठी सांगलं की कोणत्याही नात्या रिश्त्याच्या चक्रामध्ये जायचं नाही, कुठे देवा धर्माजवळ जायचं नाही, कुणाच्या पाया लागायचं नाही, कोणत्याही देवाचं नाव घ्यायचं नाही. किती मोठा आपल्या जवळचा असलं तरी दारुगोळ्याच्या जवळ बसायचं नाही, दारुगोळ्याच्या घरी येऊन द्यायचं नाही. खास करून बाहेर लोकांना सांगतो की त्यांच्या वडील जर दारू पित असेल त्यांच्या घरी जायला बंद करू नका. नाही तर सांगा त्याला की मी आल्यावर प्यायचं नाही. हे माझं सांगणं आहे, तुमचा विचार मला नाही माहिती. तुम्हाला जर तुमच्या मुलाबाळाचं भविष्य खराब करायचं असेल तो भाग वेगळा. आहे असं लोक आमच्या भगवंतात महान शक्ती आहे. त्यांच्यासारखं वागू नका. तुम्ही जे सकाळी म्हणता ना, मी जीवनात केलेली सर्व क्रियावर तुझे विचार बंद केले. सर्व म्हणजे टोटल आलं त्याच्यात. जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानाचा आहे. कोणत्याही कामात जा, कुठेही जा, आपल्या भगवंताचं नाव घ्या, त्याच्याविषयी जागरूक राहा, तर तुम्हाला जरूर सहकार्य करा. खात्री देतो तुम्हाला. आणि आता त्या दिवशी तुम्ही विषय कार्यक्रम पाहिला, अवघ्या 2 महिने साडे कार्यक्रम शिकवत ते हात करून टाकलं त्यावर आहे. त्याची विषय वाला कुठं आहे? अवघ्या 2 महिने या शेतीमध्ये काही पिकत नव्हतं, इतक्या वर्षात कधी पीक घेतलं नाही. मी शेतात घेतलो त्याच्या मला पाऊल तर यावर्षी शेत खूप दिवसाचं पीक होत नव्हतं. आज पहिल्यांदाच आपण एका वावरात गेलो आणि पाहून किती शेत होते. आज पहिल्यांदा त्याला एवढ्या वर्षामध्ये 70 गुरे गहू भेटल्या. 70 गुरे गहू भेटले, 7.25 लाखाचे चणे भेटले. हा मुलगा जो आहे ना, त्याने पहिलेच करायचं काही झालं आणि हा एक कुठेतरी एक डोकं आहे. ज्यांनी म्हणण्याजोग गेले, त्याच्याजोग गेले ते सांग. मग एवढं कुठं तुमचं आपल्याला परिस्थिती काय आहे? जवळजवळ 40 लाख 40-50 लाख रुपये करतो. काय यार, एक कोणीचे आईवडील असतील, एक कोणी यांचे आईवडील असतील, काय हालत असली पाहिजे. परंतु आज भगवंताची लीला ज्या एक दिवस विनावश्यकपणे राहू शकत नव्हते लोक. एक दिवस. आज 4 महिन्याचा जमाना झाला की 6 महिने 5-6 महिने नाही. आता किती दिवस झाले? 1 रुपयाची औषध खाण्याची गरज नाही. 3250 mg च्या गोळ्या आज आपल्याला गोळी खायची गरज पडली नाही. इतक्या महान लीला आपल्या परमेश्वराच्या आहेत. एक मुलगी यांची आली ना सगळ्यात आधी. त्या मुलीने जेवढं अभ्यास केला तेवढं एवढ्या वर्षांनी आपल्या 2 महिन्यात त्या विमानामध्ये बसून गेलं. आता काय कुठे सांगायचे तुम्हाला एवढं सांगून? आपल्याला कमजोर करत असतील ना हे नाते रिश्तेवाले.
कोण त्याच्यात गेला तिथूनच काही भोगवा भाडवा घेऊन यायचं. एका अगरबत्तीचा आपण भगवान पाहिलाय. आपण किती अगरबत्त्या लावतो? पहिले तर आपण दुसऱ्यावर लावत होतो ना. पण अजूनही जे माणसं आहे, लालची लोक आहे, सवय गेली नाही. या मुलाबाळांना पहिले काही मिळत नव्हतं. आज ते मुलाबाळ जर सुखी आहे तर त्याने विचार करायचा की आज आपण दोन टाइमचा अनाज खातावा आणि चांगल्या प्रकारे आपला जीवन जगायचं. नाही तर मग झालं भागासारखे करते लोक. आहे कोण आहे त्याच्यातला पहिले केस किस मस्त वाढवून जायचे भाऊ आहे. तू आहे का भाऊ आहे? पहिले मस्त्या कोण करतो? तो होय. अरे याचा बापू याचा पण त्याची माई असत आहे का? पहिले संगत बरोबर नाही आपण पाहिजे. होती का? संगत बरोबर नाही. किती कमवलं तरी कुणाचं नाही. कोणवर कोण साथ द्यायचे नाही. आता घरदार तरी बघा चांगला आहे. घरदार बघा नाही तरी मनात आहे मजा करते. कोण हा का दोघे अरे रामनाथ कौन जी ने तुम दिया है क्या? हाँ समझत नहीं होगा. काय म्हणावं? लोक पैसाच करते माहित नाही झालं काय. आमच्या आजीबाईचा प्रोग्राम आला. अरे बाई आली नाही आला. तुला कुठून करायचं आहे? सुने नाही आली. पुढे गेलो ठीक आहे. अरे म्हणलं का आज शाळेत कुणामुळे जातात? कुणामुळे जातात? जेव्हा त्याच्या काकेमध्ये कोणा जनावरांना किती दिवस जाईल? किती दिवस होता? किती वर्ष? 3 महिने. हो आहे. किती महिने गेला होता? अरे तुझ्या पुढे दवाखान्यात नेला होता का बघ. घरी किती दिवस झोपलो होता? किती वर्ष? 1 वर्ष. कोण बोलते? दोन का सांगतो? अहो कोण बोलले? तू
जेव्हा तो इतके दिवस शाळेत गेला नाही, गेला का नाही गेला, वरतून दवाखाने केले, आपण केले का नाही केलं, सगळं काही केलं, पण आराम पडला आपल्याला, आपल्याला आराम पडला नाही पडत, पहिले जाते, कामाला जाते, सर्वच जाते, मी मागत तुला त्याला आज आमदार नाही, बुद्धीचा मोबाईल आहे माझ्याजवळ, तुम्ही असे उदाहरण पाहिलं नाही तिथं? हो ना? असे उदाहरण पाहिलं? ऑन द स्पॉट काय काय हालत राहते लोकांची, त्या बाईची काय हालत असेल त्यावेळेस, असे कुठलं काय, किती लोकांचं भविष्य, किती लोकांचं काय, पण इतके कधी कधी इतकं राग येते मला, कारण याच्या त्याला कधी त्याच्या रिश्तेदाराने कधी भुकून पाहिलं नाही, तो माणूस असते वाईट वाटते कधी कधी, किंमत केली पाहिजे ना, म्हणून आज पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो चांगलं नाही माझं नाही, मी आधे बदल सांगतो, चाहे तो आपला असो की परका असो, साथी बिना घाती तो अकेला भला, तुम्ही माझे साथीदार आहात, आपण सगळे एकाच बरोबर शेवट आहोत, पण तुम्ही जर धोका देण्याचं काम केलं तर मी तुमचा साथ सोडण्याचे राहणार, कारण तुमच्या दुःखाच्या सरी मी तुमच्या जवळ होतो ना, अरे होतो नाही, पैसे घेतले का नाही, बराबरी नाही केली, बराबरी तुम्ही करू नये, गमत नाही करत, बाईमानी शब्द आपल्याजवळ नाही, आम्ही सांगत होता त्यावेळेस तुमचे डोळे तुझा काम केला आहे, खूप लोक चांगली आहे, मानतो मी, अजूनही मानतो, किंमत करतो त्या लोकांची, नाही का तसं नाही, मला आपल्याला ते बाबा नाही आलं तर म्हणतात, परंतु तो त्या लायकीचा पाहिजे, आणि जर आता काय आज तुझे 2 दिवस चांगले निघाले, आज जर तुझे कोणी साथ देत असतील तर माझं काही गरज नाही, म्हणजे लोकांना नाही भेटत, आमचं बाळाजी बुद्धा आहे तरी बिलकुल हर महिन्याचे होणारे ते विचार शिंदेवाईवर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या शिंदेवाईवर कदाचित आमच्या वाडीतले लोक येत असतील, आजच्या दिवशी येऊन राहते,
आहे ना कोणी आहे एक कोणी आहे या भावाला एक दिवस पुराण पाहून गेला असताना एका प्रसाने डगाला जगत पडल्याने डगाल फुटली गेली जेव्हा भगवंताचं नाव घेतलं तर एका गवणाने धरलं तरी आहे ना आपल्या भगवंताचं नाव जर आहे तुम्ही समजले नाही तुम्ही एवढं सगळं पाहिल्यानंतरही समजले नाही की आपला भगवान काय चीज आहे त्याला कळत नहीं वाला होता हमने जो देवा इस मार्ग में चाहे नर हो या नारी हो मेरे भगवान के दिए हुए तत्व शब्द नियम से चलता है तो दुखी और दारिद्र्य नहीं रह सकता तुझे हवाला उड़ो लोकांनी आम्ही त्याची किंमत करतो आधी बसता बोलता यार हे जेव्हा एकदा या भगवंताने मांडलं पुन्हा इकडे इकडे पाहिलंच नाही कोणी मला चलना मागायला येत नाही कोणी दारूवाला आपल्या जवळ येत नाही त्यातून किती मोठा रिश्तेदारच का कोणी नेतात त्याची अवकाश नाही हे या भगवंतामुळे चांगलं झालो या भगवंतामुळे दोन टाइमचा अनाज खात आहोत या भगवंतामुळे मान सन्मान मिळालं या भगवंताची चेष्टा करणं किंवा विडंबना करणं किंवा त्या महान त्यागी बाबा जुनेजीच्या विचाराला कळण लावणं हे माझं काम नाही जो महान असेल तो तसं काम करू शकते म्हणून आधी विचार करा जे आपल्याला जमत नाही ते करायचं नाही कोणी कॅलेंडर दिलं म्हणून नेऊन घरात जाऊ नका हे पाहून घ्या तो काय आहे त्याच्यामध्ये कोणी एखाद्या ठिकाणी प्रधान म्हणलं चाललं तिथं असं काम नाही केलं तर बरं आहे सावध राहायचं सावध राहणं हे आपलं काम आहे आणि मग रात्री गेला की फोन लावता काकाजी माझ्या पोराचं तसं झालं काकाजी तसं झालं काकाजी तसं झालं माझी झोप सुद्धा देत नाही बरोबर तरी मी काही म्हणत नाही ठीक आहे त्याला अडी अडचणी ते तर करतीलच एकदमच चांगलं नाहीये किंवा तुम्ही डायरेक्ट एकदम माझ्याकडे येऊन या किंवा फोन करा मला परंतु कार्य घ्यायला सुद्धा तुम्ही लोक 10 वाजता फोन करते मला 10-10:30 वाजता कार्य घ्यायला फोन करते आलाय मला झोप का नको झोप दिवसभर कुठे जाते तू म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो कार्य घ्यायचे तर सकाळी घेऊन टाका एखादी तब्येत खराब आहे किंवा काही आहे तो भाग वेगळा हे जीवन जगणं आमच्या भगवानामुळे म्हणजे मग मला मी चिंता नाही करायची नाही हे किती काही झालं किती तुम्ही तकलीफ देता माझं घरचा परिवार किती मी त्याच्याकडे लक्ष देत नाही मी त्याच्याकडे पाहतच नाही नाही जमलं तुला
कार्यक्रम माहिती आहे ना, आज ते आमचं परिवार त्यांचे कपडे लत्ते खाणं घेणं हे ते ऐश आराम जर कोणापासून भेटेल अरे कोणापासून तो माहित ना तुम्हाला त्याचं सेवा करून मी कधी असतो. आणि उद्या जर ते दिवस आले ना रडायला तुम्हाला पाणी कमी पडणार आहे. आणि फक्त आम्ही हा विचार करतो तिथपर्यंत आमचे डोळे बंद झाले पाहिजे. म्हणजे आम्हाला पाणी मिळणार नाही ना, आम्ही पाहिलं नाही का नाही तो जीवन जगत आहोत. ज्ञान घेतली किंवा अज्ञान म्हणता उलटा कोणते काम काय कशा आधी लोकांची शक्ती देऊ अर्थ नाही आहे. आम्हाला या भावाची सारख्याचा साथ पाहिजे. हे भावाची आमच्या आव्हानाने येते ना आम्हाला वाटते कसं चांगलंच आहे. तर लक्षात ठेवायचं कोणत्याही नात्या रिश्त्याच्या कोणत्याही देवा धर्माच्या कार्यक्रमात जायचं नाही, कोणताही सण तेव्हार करायचं नाही, कोणत्याही निर्जीव वस्तूंची पूजा करायची नाही आणि फालतू गोष्टी ऐकायच्या नाही. त्याने बोलायचं मला डायरेक्ट बोलायचं. आणि हे सगळं समजण्यासाठी मी चर्चा बैठक घेतली होती. कारण मला कळून चुकलं आज बीसीला कार्यक्रम झाला होता पुण्या आणि भरपूर लोक आले. आता इथे तुम्हाला दाखवलं असं होऊ देऊ नका. कारण मी या लोकांसारखं हप्तेवाडी चर्चा बैठक बदलवाडी चर्चा बैठक हे सगळं करत नाही. मी बोला किती हल्लं हळदी कुंकू हल्लं अरे काय ते तुला माया आहे का? मी सोडून जाण्याचे काम करतच नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर याही गोष्टीला जर बरोबर वागले नाही उद्या नाही मला सगळं बर्गेची आम्हाला साथ देत नाही. एवढं सावधगिरी तुम्हाला देत आहोत. त्याचं काही असो म्हणजे फरक पडत नाही. तुम्ही गवाया करा काही करा का करा म्हणजे काही घेणं देणं नाही. पैसा मला नाही वापरायचा. पैसा मला जात आहे का? हे तर त्यावेळेस तुमच्या परिस्थितीची जाण्याने मोहताज होते. पोरं भारत तुमच्या उपाशी मरत होते. त्यावेळेस या भगवंताकडून तुम्हाला विनावश्यक विनावीस विनाभावना जगण्याचा रस्ता सांगा. आज जर तुमच्याजवळ पैसे आले किती खर्च करा मी तुम्हाला मनाई करणार. मी मना नाही करणार. परंतु तुम्ही जर माझ्या भगवंताच्या हिशोबाने राहिले नाही, तुम्ही जर किंमत केली नाही तर मी तुमची किंमत करणार नाही. आणि पुन्हा एकदा सावधान करतो की आपण या मार्गात खूप सुखी झालो आहोत, खूप समाधानी झालो आहोत. तर भगवंताच्या कार्याची कार्यक्रमाची त्याच्या तत्वशब्द नियमाची आणि सत्यमर्यादा प्रेमाची जो तुमच्यासोबत चांगलं वाटते त्याच्यासोबत चांगला वाटतो. गरज वागत असेल त्याने कर. एवढं बोलून मी माझे दोन शब्द इथं